म्हणाले हे काय चाललंय? परमार्थ ही एक व्यवस्था आहे. परमार्थ हा एक उपाय आहे. परमार्थ हे एक बंधन आहे आणि परमार्थ ही एक मर्यादा आहे. ज्याचा वापर योग्य पद्धतीने केला तर हे जीवन सुखी, आनंदी, समाधानी आणि शांतिमय जगता येतं. ज्याचा गैरवापर केला तर सुख, शांती, समाधान आणि आनंद आयुष्यात कधीच मिळत नाही. आणि ज्याचा अतिरेक केला तर हे मिळायचं जाऊ द्या, पण आपल्या चालू संसारातले काम अडथळे जाऊन आमचं कल्याण होण्याऐवजी आम्ही अजून खाईत पडल्यासारखं होतं. म्हणून परमार्थ हा सार्थ असावा, योग्य असावा, शास्त्रीय असावा, प्रमाणोक्त असावा आणि योग्य पद्धतीने घडावा. म्हणून आज घेतलेला अभंग एकनाथ महाराजांच्या गाथेतील अभंग आहे. ज्या अभंगामध्ये स्पष्टपणे महाराज सांगतात, जेथे जेथे मन जाईल वासना, फिरवावे नारायणा हेची देई, वारंवार द्यावा नामाचा आठव, कुबुद्धीचा ठाव पुसा सर्व, भेदाची भावना तोडावी कल्पना, छेदाची वासना समूळकंद, एका जनार्दनी नका दुजा छंद, रामकृष्ण गोविंद आठवाव. तर बघा बरं का, इथून मागे लय कीर्तन ऐकले असतील, लय भजनं केले असतील, लय सप्ते घातले असतील, लय सप्ते खाल्ले असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचं प्रवचन जीवनामध्ये समजून घ्या आणि या प्रवचनातून जो सार निघणार आहे तो आयुष्यभर सांभाळून ठेवा. एवढं जरी तुमच्याकडून घडलं ना तर तुम्हाला मी देवाची शपथ घेऊन सांगतो, तुमचा परमार्थही चुकणार नाही आणि तुमचा व्यवहारही चुकणार नाही. आणि जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ये रे माझ्या मागल्या लाल रट्टा, यांनी फक्त महाराज मोठे होतील, यांनी फक्त परमार्थात काम करणारे एजंट मोठे होतील, याच्यातून देवाचे पुजारी मोठे होतील, समाज मात्र कधीच परिवर्तित होणार नाही. काय म्हणतात नाथ महाराज, जेथे जेथे मन जाईल वासना. आता बघा बरं का, इथं घोटाळा आहे. हे मन आहे ना, हे मन पापाच्या कामासाठी लवकर तयार होतं. मन पापाकडे लवकर पळतं. मनाला वाईट गोष्टींची लवकर जडण लागते. मन हे लवकर किडतं, मन हे लवकर सडतं, मन हे लवकर खराब होतं, मन हे लवकर विचलित होतं. घोटाळा सगळा मनातून होतो. जसं गाडीचे चाक ठरवू शकत नाही की गाडी पुढं न्यायची की मागं न्यायची. गाडीचा गिअरबॉक्स असतो, गिअरबॉक्स, ते गिअर टाकला की त्या गिअर कोणता टाकला त्याच्यानुसार गाडीचे चाक पळतात. गिअर उडफटा पडला तर गाडी किती रेस केली तर कुठं जाते, मागं जाते. रिव्हर्स गिअर टाकला तर गाडी कुठं पळते, मागं. ही चाकं ठरवतात का गाडी मागं न्यायची? नाही. काय ठरवतो? गिअरचं दांडकं ठरवतो. ते दांडकं एका बाजूला वळलं की गाडी मागं मागं सरकते, दांडकं पुढं ढकललं तर गाडी पुढं पुढं सरकते. मग चाकं ठरवतात का कुठं थांबायचं? नाही. गाडीला एक ब्रेक असतं, त्या ब्रेकवर पाय दिला तर गाडी थांबती, चाकं थांबतात. मग चाकं कसे आहेत? चाकं परावलंबी आहेत. चाकं स्वतःची गती वाढवू शकत नाही, स्वतःची गती कमी करू शकत नाही. तशा आमच्या देहामध्ये असणारे इंद्रिय हे परावलंबी आहेत. इंद्रिय ठरवित नाहीत काय पाहायचं, इंद्रिय ठरवित नाही काय ऐकायचं. त्याला काय कान, असं काय कानाला बटन आहे का की बा हे शिवाय द्यायला लागले की ते आपोआप बंद होतं आणि कुणी भजन करायला लागलं की आपोआप चालू होतं. कानावर जे पडल ते ग्रहण करण्याला कान सक्षम असतो. पण त्यातलं काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही, कुठे लक्ष घालायचं कुठे लक्ष घालायचं नाही,
हे कोण ठरवतं? या आपल्या बॉडीमध्ये जशी ती गाडी तशी ही बॉडी. या बॉडीमध्ये एक गिअरबॉक्स आहे, गिअरबॉक्स. या गाडीमध्ये एक इंजिनाला जोडलेलं एक यंत्र आहे ज्याचं नाव आहे अंतःकरण. काय नाव आहे? अंतःकरण. जसं गाडीला एक इंजिन असतं आणि गाडीला खाली चाकं असतात. गाडी चाकाने पळते आणि इंजिनाने ताकद भेटते. पण हे इंजिन आणि चाक यांना जोडणारं मधलं साडगं जे आहे ना, हे साडगं सगळं काम करतं. मग जसं गाडीला ब्रेक आहे, गिअरबॉक्स आहे, स्टिअरिंग आहे आणि ॲक्सिलेटर आहे. किती झाले संघ? 4 संघ झाले, बरोबर. एक आहे गिअरबॉक्स, एक आहे ॲक्सिलेटर, एक आहे ब्रेक आणि एक आहे स्टिअरिंग. तसं या अंतःकरणाला सुद्धा 4 संघ दिले आहेत भगवंताने. किती गाडी बॉडी चालवायला संघ दिले? आत लावलेले 4 संघ दिले. 4 संघ. कोणते कोणते 4 संघ? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता इथं डोकं लावा काय, हे थोडं थोडं ऐका, हे समजून घ्या, हे जाणून घ्या, तर तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हाल. नाही तर तुमच्यासारखा दुर्दैवी जगात कोणी राहणार नाही. किती परमार्थ करा, किती देवाचं भजन करा, किती सप्ते घाला, परिवर्तन होणार नाही. देव पहावयाशी गेलो आणि देवची होणी ठेलो. मग ठेले ना तुम्ही, ठेले. मग ठेले म्हणजे काय? की हे देव, हे देवघर आहे ना, याची सर्व्हिसिंग करायची आपल्याला. या देवाची सर्व्हिसिंग करण्यासाठी आपली बॉडी कुठं घेऊन जायची? जशी गाडी गॅरेजला घेऊन जातो तसं देऊळ काय आहे? या बॉडीचं गॅरेज आहे. गॅरेज रिपेअर करायची आपल्याला बॉडी. आपण जशी गाडी घेऊन जातो, ते फिटर येतो, ते फिटर चेक करतो, हवा किती, पाणी किती, ऑइल किती, तेल किती, याचं सेटिंग कसं करायचं हे सेटिंग लावून देतो आणि संध्याकाळी म्हणतो हो तुमची गाडी झाली, ओके, जा टेस्टिंग. तशी आमची बॉडी सर्व्हिसिंगला घेऊन जायची. कुठे घेऊन जायची सर्व्हिसिंगला? या मंदिरात घेऊन जायची. हा देव, याच्याकडं सगळी साहित्य आपल्या गॅरेजचं. आणि मग याच्याकडं असणारे साहित्य आणि याचे असणारे एजंट, आता एजंट म्हणतो बरं का, नाही तर याचे असणारे कारागीर, याचे असणारे फिटर, हे फिटर लोक ही बॉडी दुरुस्त करून द्यायला पाहिजेत. पण फिटर कसे असतात? काही काही शोरूम अशा असतात, गाडी नेतात, धुवून बिवून देतात. नवीच गाडी असते, धुवून बिवून देतात आणि संध्याकाळपर्यंत ठेवून घेतात. झालं म्हणतात, द्या म्हणतात 2000 रुपये. का केलं म्हणजे सगळं? आता त्यांना माहिती असतं नवीन गाडी आहे, काही काम नाही, पण दाखवायचं पॉलिसी. जसं एखाद्या पेशंटला काही आजार नसतो, पण लोक घाबरलेले असले की आम्ही म्हणतो ठेवून द्या आयुष्यात राहून द्यायला, उद्या घेऊन जा. काय नाही, ठेवी तो काच झोपीत त्याला, तुम्ही बाहेर, आम्ही आत, काय केलं आम्हाला माहिती असतं. सकाळी म्हणतो द्या 20,000 रुपये. मग तुमचं नाही केलं का नीट म्हणतो. मग तसं परमार्थामध्ये सुद्धा झटका. कीर्तन 2 तास करायचं, 2 तासाचे लाख रुपये घ्यायचे. तुम्हालाही कळायला काय चाललंय ते ना, आम्हालाही कळायला काय चाललंय, माल भेटतो ना. चालून धंदा सुरू केला आणि परमार्थाची वाट लावून टाकली. काय लावून टाकली? वाट लावून टाकली. मग अशी वाट लावायचं थांबवावं लागत ना. काही चलून द्यायचं रट्टा आपला. तुम्ही आपले आमचे याचे, आम्ही आपले पाय ठेवायचे, तुम्ही आमच्या पायावर डोके ठेवायचे, तर आमच्या बोटाचे वास घेऊन तुमचं गाव कल्याण होणार आहे. आमचंच नाही झालं तर तुमचं गाव होणार आहे. आमच्या पाया पडून कल्याण. तुम्हाला तुमचं काय करायचंय? कल्याण. नामा म्हणे तया असावे कल्याण, जया मुखी निधान पांडुरंग. बरं, तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहेत आणि आम्ही कोण आहेत? आम्ही काय पांडुरंगाच्या भक्ताच्या वरती बसलो का? नाही, आम्ही सुद्धा भक्तच आहे. मी भक्त तू देव ऐसा करी, दावी रूप मज गोपिका रमणा. ठेवू दे चरणावरी माथा कोणा चरणावर ठेवायचा? भगवंताच्या. या आमच्या मध्ये पाय घेऊन आमचं अहंकार वाढायला लागले. मी मोठा, माझा समाज मोठा, माझ्या कीर्तनाला गर्दी, म्हणजे मला वाटायला लागलं मी देव झालोय. मग वा 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 वा, हे असे भामटे देवाच्या जागेवर बसले. झालं, देवाची पण वाट लावून ठेवली, धर्माची वाट लावून ठेवली आणि परंपरेचं सगळं खेळ खंडोबा करून ठेवला. भक्ती मार्ग हा भोळ्या बोबड्यांचा मार्ग आहे, भोळ्या भाबड्यांचा मार्ग आहे. भोळ्या भाबड्यांचा मार्ग
इथं बसणाऱ्या भामट्या आणि भुरट्यांनी फार बदलून टाकला. मग आता जो तुका काम महाराज काय म्हणतात, द्रव्य देती घेती ते नरका जाती. बघा बरं का, आता थोडं समजून घ्या बरं का. तुम्ही फार डोक्याने ऐकत चला. आम्हाला वेळ आहे, मोकळे आहोत, आम्ही हा धंदा खोललाय म्हणून इकडं आलोय असं नाही. आमच्या मागं ले गुंगे असतात. तरी पण समाजात काही अनिष्ट प्रथा, अनिष्ट रूढी, अनिष्ट परंपरा जर वाढीला लागल्या, त्याला जर वेळीच आवर घातला नाही तर ही अराजकता अशीच वाढेल. या परमार्थाच्या नावाने महाराज लोक, हे साधू लोक, हे स्वतःला संत समजणारे गबर होतील आणि समाज भिकायला लागल. आणि मग हीच प्रवृत्ती बळाला लागली तर धर्म कमी होईल, अधर्म माजेल. आणि म्हणून आमच्या सारख्या लोकांनी हा निर्णय घेतला की जिथे समाज आहे तिथे परिवर्तनाची बाजू सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. लोक सुधरतील नाही सुधरतील हा लोकांचा विषय आहे. जर एखाद्या ठिकाणी आग लागली आणि आगीचा भडका उठला आणि त्या भडक्यामध्ये किती पाण्याचे बंब आणले तरी ती आग विझायला तयार नाही, आणि तिथं असणारी झाडावरची चिमणी आपल्या चोचीतून पाणी आणून त्या आगीत उतीत असेल, भले तिच्या चोचीने आग वाजणार नाही, पण इतिहास लिहिला गेला तर इतिहासात तिचं नाव विझवणाऱ्याच्या यादीत लागेल, लावणाऱ्याच्या यादीत लागणार नाही. एवढीच चिमणी करता अपेक्षा आहे. आणि म्हणून त्या भूमिकेत आम्ही एका चिमणा म्हणून ही भूमिका घेण्यासाठी इथं बसलो. काय सांगत होतो तुम्हाला, महाराज म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, जेथे जेथे मन जाईल वासना. आता तुमची वासना देवळात गेल्यानंतर बरोबर एकाच गाडीवर नवरा बायको बसून आले. आता नवरा बायको म्हणल्यावर वासनेसाठीच देऊनचे ना. नवरा बायकोचा संसार कशाचा असतो, संसार वासनेनेच भरलेला आहे. नवरा बायको लग्न का करतात, या जीवाला शरीर सुखाची प्राप्ती व्हावी. बरोबर का. आता थोडं जरा स्पष्ट आणि व्यक्त करतो भावना. लग्न का केलं जातं, एक पुरुष एका स्त्रीबरोबर विवाह करताना स्त्री आणि पुरुष यांच्या वैवाहिक जीवनातलं सुख. आता वैवाहिक जीवनातलं सुख म्हणजे काय, बांगला, गाडी, आहेर, गडगणेर किंवा रुखवत, हे का, हे तर काही पुढं बाजारात गेलं तर भेटतं ना. वैवाहिक सुख, वैवाहिक सुख शब्द नीट लक्षात घ्या. या सुखाच्या प्राप्तीसाठी संसार उभा केला जातो. धर्म अर्थ काम आणि मोक्षा नाम चतुर्विध मनुष्य पुरुषार्थ आहे. मानव जन्माला आलेल्या प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्रीला त्याच्या जन्मात 4 पुरुषार्थ कर्तव्य दिलेले आहेत. सगळ्यात पहिलं कर्तव्य तुमचं, माझं, बाईचं, बायकोचं, नवऱ्याचं, आईचं, आजीचं, मुलाचं, नातवाचं, काय नातीचं काय, तर सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे धर्म. तुम्ही म्हणाल धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे झेंडे लावणं, धर्म म्हणजे देवळं बांधणं, धर्म म्हणजे सप्ते घालणं, धर्म म्हणजे भजन करणं, धर्म म्हणजे टाळ कुटणं. नाही, कुठेतरी गडबड करतोय आपण. धर्म म्हणजे हे जे समाजामध्ये धर्माची परंपरा मांडलेलं शास्त्र त्याला म्हणतात धर्मशास्त्र. या धर्मशास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे धर्म. कोण म्हणतं, तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. बरोबर का. आता कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक, त्याचा हरिक वाटे देव. मग धार्मिक म्हणजे काय, धार्मिक म्हणजे जो वेदाला मानतो तो, जो पुराण शास्त्रांना जाणतो तो, जो उपनिषदांना समजतो तो, जो गाथा आणि पोथ्या वाचून त्याचं चिंतन करतो तो, जो भगवद्गीता आणि भागवत हे व्यवहारात निर्माण झालेल्या प्रश्नाची उत्तरं आहेत या दृष्टीने वाचतो तो. आता बघा, आता घोटाळ्याने पहा,
पारायण केल्याने माणसं सुधरत नाहीत. मी तुम्हाला असे कित्येक लोक दाखवतो की जे वर्षानुवर्ष ज्ञानेश्वरीचं पारायण करतात आणि त्यांचं एकही ओवी पाठ नाही. त्याला 18 अध्यायाचे नावं विचारले, काय रे बाबा पहिला अध्यायाचं नाव काय? ते म्हणतो मला काय माहिती. मग किती वर्ष झाले पारायण करतो तू? 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, आमचा बापही करत होता, मी करतो. मग पारायणातून काय साध्य केलं? काय नाही, भक्ती करतो मी आपला मस्त. 8 दिवस राहतो, 8व्या दिवशी मला लोक पाया पडतात, आम्ही ती प्रज्वलन करतो, अमकं करतो, तो आरती करतो. पण त्याच्यातून काय झालं? काय तुला कळलं का की ही भगवद्गीता काय कर सांगून गेली? भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय 18 नावाने का दिले? हे 18 योग प्रकार. कमीत कमी एवढं तरी लक्षात ठेवा की ज्यावेळेस अध्याय संपतो त्यावेळेस काय म्हटलं जातं? कृष्ण अर्जुन संवादे योगशास्त्रे ब्रह्मविद्या. बघा बरं का, गीतेसु अध्याय काय नाव अध्यायाचं? अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, ज्ञान कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग, ब्रह्मयोग, अक्षर ब्रह्मयोग, नंतर विभूती योग, नंतर हे सगळी नावं थोडी थोडी सांगताना का व्यवस्थित सांगितली? विशाल रूप दर्शन योग, विश्वरूप दर्शन योग, भक्ती योग, ज्ञान कर्म गौण त्रय योग, मोक्ष संन्यास योग, ही गीतेच्या अध्यायांची नावं आहे. हा योग शब्द काय सांगतो? योग शब्द सांगतो की तुझं दुखणं नीट करण्यासाठी हा काय आहे? उपाय आहे. कोणतं दुखणं? या अंतःकरणाला लागलेली कीड मारण्यासाठी हा फवारा आहे. हा काय तुझे गुडघे दुखत असले म्हणून भजन केल्याने गुडघे राहणार नाहीत. उलटं ते भजनामध्ये उचणं असले तर थोड्या टायमाने गुडघ्याने चालता यायचं नाही. असे कित्येक लोक दिंडीला गेले आणि म्हणले आमचे लय गुडघे दुखत होते आणि मग दिंडीला गेलो ना आम्हाला काहीच वाटलं नाही. आता ते बोलावलेच होते त्याचे टाळ कुठून 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 वरच्या. जसं एखाद्या माणसाला इच्छू चावला की तो माणूस झुडितो वडितो असा वडितो की ते हातबधीर होऊन जातो. आणि मग तो म्हणतो माझा इच्छू उतरला तर त्याला झटकाच तेवढा जोरात दिला. जसा आमचा तो लिंबळकचा बळी पाटील हात मोडला का तोंडात ठेवून द्यायचा आणि तो चोळता हात वाढायचा. म्हणजे भूल कशी द्यायचा बघा. आता भुलीचे इंजेक्शन डॉक्टर लोक 2000 रुपये घेतात आणि भटक्यात भूल देतात. आमचा बळी पाटील फुकट भूल द्यायचा. पण कशी द्यायचा? हा कानाखाली वाजवायचा, तो बसायचा, चोळी निघाला हात धरला का वाढला का बसवला हात. बघा बरं का. का बरं बसवला? कारण त्याला ती काय आली होती? आयडिया आली होती की याला बरोबर दुर्लक्ष करायचं, याचं चित्त विचलित करायचं. या दुखा आपण नाही का दुःख धरून बसतो, हो हो हात नका लाव, हो हात नका लाव, हात नका लाव. आणि मग त्याला काय करायचं? असा झटका ठेवून द्यायचा, पण त्याचे लक्ष दुसरीकडे करायचं. तसं या दिंडीत गेल्यानंतर आपल्या संसारातले रोजचे जे राडगाडगे आहेत याच्यातून माणूस एकदा भजनात तल्लीन झाला की देहभान हरपतो. आणि देहभान हरपणं म्हणजेच भुलणं. आणि मग त्या भुलीच्या नादात त्याला चालता येतं, करता येतं, सगळं होतं. आणि घरी आला लांबूनच आला, डॉक्टर खाट घ्या, खाट 4 सलाईन घ्यायच्या, 4 सलाईन. दिंडीत असली ना, आलो जाऊन हे फार जाम झालंय आता. म्हणजे दिंडीत काय नाही वाटलं, तिथं काय नाही वाटलं. आणि घरी आलं का लगेच डॉक्टरला बरा आपला धंदा चालू, त्याला या 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 म्हणजे आम्ही तयारीच करत असतो. जेव्हा एखादंच होते का आमचा स्टाफ म्हणतो डॉक्टर उद्या सुट्टी घेऊ का? अरे उद्या नको घेऊ, उद्या ही सगळी लाट येणार आहे. कशाची? हे दिंडीहून आलेले निम्मे अर्धे जुलाभाऊ, निम्मे अर्धे थंडी तापाव, निम्मे अर्धे गुडघ्या कमरात गेलेले. म्हणजे आमचा चांगला धंदा गोरच झाला आहे. आणि लोकांचे काय झाले? दिंड्या झाल्या. मग ही पद्धत काय आहे याचा थोडा अभ्यास करा. रोज शेतात कष्ट करणारी बाई, रोज वावरात मेहनत करणारा गडी, यांना दिंडीची गरज काय? दिंडीची गरज कोणाला आहे? जे आईत खाऊ एअर कंडिशनमध्ये सोप्यावर बसून काम करतात, यांच्या पायाला कुठं जर झिजत नाही, यांच्या पायाला कुठं चालताच नाही आलं तर भविष्य काळात यांचे पाय काम करायचे बंद होतील. मग गंजाटलेल्या माणसाला गंजण्यापेक्षा झिजणं बरं. पण रोज झिजणाऱ्या माणसाला दिंडीत झिजून फायदा काय? मग खरं तर ही दिंडी ना कोणत्या मजुरासाठी आहे, ना कोणत्या शेतकऱ्यासाठी आहे, ना कोणत्या भोळ्या भागड्या भक्तासाठी आहे. ही दिंडी आहे भामट्या आणि बुरट्या, जगाला लुटणाऱ्या, जगाला चावणाऱ्या, जगाला शोषून घेणाऱ्या अशा जो समाज जगतामध्ये आहे, या समाजातील त्या माणसासाठी परमार्थ आहे की ज्याच्याकडून स्वार्थ सुटत नाही.
स्वार्थापायी काय झालं ताई? स्वार्थापायी काय झालं? अरे स्वार्थापायी दुकानदाराने लुटलं गिऱ्हाईक, पुढाऱ्यांनी लुटला देश, डॉक्टरनी लुटला पेशंट, वकिलांनी लुटला आशील, महाराजांनी लुटला समाज, साधूने लुटला साधक. साधू गोळा केली सत्संगाला, साधू फुकाट फुकाट म्हणतो आणि असा चंदनला कडा 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 म्हणतो, देवाच्या नावाने येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या म्हणतो. अरे साधू फकीर म्हणतो, कपडे असे वर एक भगू घालतो, खाली भगू घालतो, याच्या अंगावर चड्डी नाही म्हणतो, आणि गोळा तर माल गोळा करतो. हे नाही का ते एवढे आश्रम झाले एवढे झाले, आता साधूकडे एवढे आश्रम व्हायला पैसे आले कुणीकून नाही म्हणजे देवाच्या कृपेने कसा असा झटका द्यायचा, काढा 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 म्हणायचं, ठेवा 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 ठेवा. माल तर गोळा करायचा, पण जादू अशी वापरायची का देवाच्या नावाने बोलवायचे लोक. गोळा काय देव गोळा करतो का? देवाला जातो वरून हप्ता जातो. समजा मी तुमच्याकडून आता पाया पडलो, तुमच्या द्या 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 गोळा केला, मी काय देवाला नेऊन देणार आहे काय? ज्ञानार कुठं? माझ्याच घरी नेणार नाही. आमचे घरं भरले, लोकांची घरं लुटले, दवाखाने करू करू डॉक्टर लोकांनी माड्या बांधल्या, लोकांनी वावरं विकली. बरं वावराला गिऱ्हाईक कुठं? तेच गिऱ्हाईक. गाय तुम्ही इकायला काढा वावर, सगळ्यात पहिला डॉक्टर फोन करेल, आहे का काही इकायला तुमच्या गावात? वकील फोन करेल, आहे का काही इकायला तुमच्या गावात? डबल इंजिनवाला मास्तर पहिला फोन करेल, हो आहे का काही इकायला तुमच्या गावात? म्हणजे तुम्ही इकायला काढा, आम्ही घ्यायला तयारच आहे का? कारण तुमचं कुणी लुटलंय? आम्हीच लुटलंय. मग माल कोणाकडे असणार आहे? आमच्याकडेच असणार आहे. ताकद आहे का शेतकरी? तुमच्या शेजारी एखादा गुंठा इकायला आला, घेता का तुम्ही? ताकद नाही, गुंठा घ्यायची ताकद नाही. पिढ्यानपिढ्या शेती केली ना, 50 एकर शेती केली, 50 गुंठे घेऊन दाखवा बरं तुम्ही. नाही जमणार. का नाही जमणार? कारण या धंद्यात लुटायला चान्सच काय? काय चान्स आहे? कुठून लुटतो तुम्ही लोकांना? लुटायला चान्सच नाही. उलट तुम्हालाच लुटून लोकांनी परत वर हात केले. आणि परत अरे एका सख्या भावाची बायको कॅन्सर झाला, आजारी पडली, डॉक्टर म्हणला 4 लाख रुपये खर्च येणार आहे. आता भाऊ थोरला सावकार आहे, धाकटा भिकारी आहे, धाकट्याच्या बायकोला कॅन्सर झाला, थोरल्याकडे गेला. दादा म्हणला राव तुला काही करावं लागेल, पण ते 4 लाख रुपये तुला द्यावं लागतील. हा म्हणला तुला दिले असते राव, पण कालच मी होणार भिशी भरायला घेऊन गेलो, म्हणलं नाही तर दिल्या. म्हणजे बघा पॉलिसी. मग यांनी सकाळी डिरीव गेला, 4 लोकांना म्हणला देता का देता का देता का, कोणीच तयार नाही झालं. मग हा 10 वाजता म्हणला मला वावर विकायचं. ज्या भावाने म्हणला होता कालच मेवणा घेऊन गेला, तो घरी आला, तो म्हणला मला लक्षात आलं तुला काय कोणी देणार नाही, एक काम कर आधी कचेरीत चल, वावर माझ्या नाव कर, लगेच तुझ्या डॉक्टरला पैसे पाठवतो. डॉक्टरला म्हणतो डॉक्टर साहेब काळजी करू नका, ते पैसे मी देतो. आता डॉक्टर बे भामटा ते म्हणतो तू देणार म्हणल्यावर काय 100% पैसे भेटणार. लगेच ऑपरेशनला घेतलं, नुसत्या शब्दावर घेतलं. आणि ह्यो कालपासून म्हणायचं कधी ऑपरेशन करता? ऑपरेशन कधी? तू पैसे दे मग ऑपरेशन करतो, पैसे दे ऑपरेशन करतो. हे भामट्यानी फोन केला फक्त का बा आधी कचेरीत जातो मग तुमचे पैसे. डॉक्टर साहेब तुमच्या रुपयाला डंक नाही होऊ देणार, नाही डंक होऊ देणार. लगेच ऑपरेशनला घेतला, तिकडे कागद चालू, एकदा ऑपरेशन चालू. काय भामट्याची दुनिया आली. एकाच आईच्या पोटी जन्माला आले दोन. जगाच्या पाठीवर पैशासाठी वाटेल ते वागायला लागले. आणि परत इकडे म्हणतो टाळकुटी तो हरे राम 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 हरे हरे. भजन चंदान लावले, टोप्या घातल्या लोकांना, बुक्के लावले लोकांना, गंडे घातले लोकांना. आणि परत म्हणतो की मी वारकरी आहे, मी वारकरी. अशी वारकरी असते त्या कुठं? अशी वारकरी? बरं हे काय एकाच्या घरात चाललंय? जिकडं जा तिकडं ही सगळी पिढी पैसा करता वाटेल ते करायला तयार आहे, संपत्ती करता वाटेल ते करायला तयार आहे. सत्य करता काय नाही सोडलं माणसाने, काय नाही सोडलं माणसाने. वाटेल ती गोष्ट करायला माणूस तयार आहे. मग ते नैतिक आहे का अनैतिक आहे, ते सत्य आहे का असत्य आहे, ते रीतीने आहे का गैररीतीचं आहे, लोकांनी सगळे विसरले. म्हणजे इकडं देवाच्या नावाने वाटायचं आणि तिकडं अनितीने लुटायचं, असा धंदा गोरच चालू केला. एखादं देऊळ आहे, त्या देवळामध्ये लोकवर्गणीतून देऊळ बांधायला चालू केलं बरं का. आता आमचे शेतकरी बिचारे म्हणले असं करू आपण, आपल्या यंदा सुगी झाली ना, काय मोठ्यावर गेल्यावर काय भाव निघेल, आपलं एक पोत्याचे जेवढे पैसे होतील तेवढे पैसे मी देईन बाबा. असं करीत वर्गणी चालू केली, कमिटी चालू झाली. कमिटीने वर्गणी गोळा करायला चालू केली. आणि तेवढ्यात एक बाहेरगावचं आलं, ते म्हणले तुमच्या देवळाला ₹1,00,000 मी देतो, ₹1,00,000 देतो. ही कमिटी दचकली ना, हे बाजूसर शेट आली. मग हे ₹1,00,000 काय यांनी काय नीतीने कमावले असतील का? नीतीने ₹1,00,000 मिळतात का माणसाला? आणि इतके पैसे मिळतात का नीतिमत्तेमध्ये? का ₹1,00,000 हा फुकाट वाटायला निघाला.
अहो हे असे गंडे घालून घालून गोळा केलेला माल यांना झोप येऊन देत नाही, आणि मग झोपात यांना काही दचकाण्यापेक्षा हे म्हणते देवाचं वाटा देऊन टाकू. कोणता का देव असाना, कोणाचा का देव असाना, अरे पण तो घेणाऱ्याला लाज वाटली पाहिजे की आणि तिचा पैसा देवळाला लावून हे देऊळ किती पवित्र राहणार आहे. अरे हरामचा रुपया न लावता देऊळ बांधलं ते छोटं का असाना, पण तिथं सत्व राहील, तिथं प्रचिती येईल, ते देवस्थान जागरूक असेल. हरामचं घेऊन हरामचा गोळा करून कोट्यावधी रुपयाच्या इमारती तयार करणाऱ्या माणसा ही इमारत मोठी होईल, हे देऊळ भव्य होईल, पण या देवळात देव असेल का नाही याची खात्री नाही. ज्या साईबाबांनी आयुष्यभर फकीरी केली, फकीर केलं म्हणजे काय केलं, एक झोळे घ्यायचा, दारोदार जायचा, माय भिक्षा दे म्हणायचा, बाई म्हणायची बाई मावले दुखात आहे, तो खिच्यातून राग काढायचा आणि म्हणायचा घर बाई राख लावतो तुझ्या कपाळाला, आणि ती बाई म्हणायची अरे त्या साईबाबांनी मला उदी दिली, मला गुण आला. एक जण म्हणला लय चंचन आहे, ते म्हणलं तुझ्या खिशात पुढी ठेव, म्हणलं तुला बरं वाटेल. म्हणजे याच्याकडे काय होतं वाटायला, फक्त राख होती. कोणती राख होती, जी धुनी साईबाबांनी पेटवली ती धुनीची राख सगळ्या गावाला वाटून गावाचं कल्याण करणारा साईबाबा, त्याच्या नावावर आज अब्जावधी रुपयाची उलाढाल चालू आहे. या अब्जावधी रुपयाचं सोन्याचं कळस उभे राहिलेले आहे तिथं सगळे, पण साईबाबा राहील का नाही राहील याचं चित्त तुम्हाला समजलं पाहिजे. कारण देव तिथंच राहतो जिथं धर्म आहे, देव तिथंच राहतो जिथं नीतिमत्ता आहे, देव तिथंच राहतो जिथं रीतीने काम चालतं, देव तिथंच राहतो जिथं प्रीतीने काम चालतं. देव तिथं कधीच राहत नाही की जिथं पैशाची लुटमार चालते. देव तिथं कधीच नसतो जिथं अन्याय असतो. देव तिथं कधीच नसतो जिथं अत्याचार असतो. देव तिथं कधीच नसतो जिथं भ्रष्टाचार असतो. लक्षात ठेवा बरं का. भ्रष्टाचार म्हणजे काय, एखाद्या तलाठ्याने 2 रुपये घेतले तेवढाच भ्रष्टाचार नाही. आमच्याकडं समजा जर बी भरण्याचा टाईम आला आणि भरायच्या टायमाला आपण 2000 रुपयांनी घेतलेली ज्वारी बियाच्या नावाखाली 20,000 रुपये क्विंटलनी विकायला काढली, हा काय झाला, भ्रष्टाचार झाला. लक्षात ठेवा. या बी भरण्याचा कायदा काय असतो माहिती आहे का, बी भरण्याचा कायदा असा असतो, जर तुम्हाला आज मी ज्वारीचं बी एक पायली दिलं तर त्याचा मोबदला काय घेणार मी, तुमच्या पिकाच्या 2 पायल्या तुम्ही मला द्यायच्या. बघा बरं का किती भाव आहे. आमच्याकडे रीत असते रीत, पण आता रीत कशाला म्हणते, रीतीला म्हणतात, पण या व्यापारी लोकांनी, व्यापारी म्हणतो बरं का, त्यात काय जातपात कोणाची घेत नाही, व्यापारी लोकांनी आमचीच ज्वारी आम्हालाच परत विकली, पिशीत भरली, बर प्लॅस्टिक लावलं, आणि आमचे येडे म्हणले ज्वारीचं बी राखायचं तर त्या टायमाला सारं मोठ्या विकलं आणि म्हणले घ्या बी घ्या. त्याला तिकडे रसायन लावलं, त्याला केमिकल लावलं, त्याला विष लावलं, आणि विष लावून हीच पिशी, बाजरीची पिशी बरं का, बाजरी कोणाच्या वावरात पिकती, आमच्यावर का, व्यापाऱ्याच्या वावरात बाजरी पिकती, व्यापाऱ्याला वावरत नाही. आणि जरी असलं तर ती व्यापाऱ्याचं वावर व्यापाऱ्यासारखं चालतं ना, ते काय आपल्यावानी चालतं का. सकाळी उन्हाळा खडा घातला, मग पाळ्या घातल्या, गोपाळ्या घातल्या, त्याला काय तरी खुरपं हातात घेतलं का व्यापाऱ्यांनी, नाही घेतलं. बघा बरं का, बी आमचं, बाजरी आमचीच, आणि ती फक्त पिशीत भरली. केवढ्याला बाजरी घेतली तुम्ही बाजरी घेतली एवढीशी पिशी 500 रुपयाला, 800 रुपयाला. बघा आता बाईचा भाव पक्का पाठ आहे. मला तर वाटलं 500ला जातो मोठा शब्द वापरायचा. आणि बाजरी विकली केवढ्याला, एक गोणी बाजारात नेली, किती रुपयाला गेली, 800 रुपयाला गेली. गोणी 800 रुपयाला विकली आणि एवढीशी पिशी 800 रुपयाला घेऊन आली. तुमच्या बापाने धंदा शिकवला होता का तुम्हाला असा, का बाई यांचे स्वतःचे कारखाने आहेत का, तो बियाचा कारखाना कुठं असू शकतो, फक्त जमिनीत असू शकतो का. बियाचा कारखाना टाटा बिर्लाचा असून कुठं नाही. रक्ताचा कारखाना जगात कोणी काढू शकलं का, नाही. रक्ताचा कारखाना कुठे, इथं बसलेले सगळे कोण आहेत, रक्ताचे कारखाने. तुम्ही किती मोठे डॉक्टर व्हा, शेवटी रक्त कुठून आणावं लागेल, याच कारखान्यातून घ्यावं लागेल. तुम्ही फार श्रीमंत आहात म्हणून बाजारात रक्त विकत मिळत नाही. कुणी दिल्याशिवाय आणि कुणी दान केल्याशिवाय रक्ताची उपलब्धता नाही होणार. रक्त मिळालं नाही म्हणून कित्येक लोकांचे जीव गेले. रक्त देणारा टाटा बिर्ला जन्माला आला नाही. रक्त देणारा दाता हा भक्ती मार्गातलाच असतो, दानशूर असतो. कर्णाने कवच कुंडला काढून दिले, याचा अर्थ कर्णाने आपला जीव धोक्यात घालून या जगाचं कल्याण करण्यासाठी आलेल्या भिकाऱ्याला मागेल ते देण्याची तयारी ठेवली. याला म्हणतात दातृत्व. नाही तर आपण देतो छटाक आणि अवसान आणतो. म्हणजे बघा बरं का, एका ठिकाणी एका शाळेमध्ये गंमत सांगतो. कसं आहे, सरपंच असल्यामुळे थोड्या गमती समजत. एक जण मला म्हणला, शाळेला तुमच्या ते पाणी फिल्टर करायचं मशीन देतो म्हणला,
पण एक संगमरवराची पाटी आणतो, त्या पाटीवर लिहितो की हे फिल्टर मशीन याच्या बापाच्या नावपुरं, त्याच्या खाली याच्या आईच्या नावपुरं, यांच्या स्मरणार्थ हे 4 पोरांची नावं, यांनी ही सप्रेम भेट दिली. म्हणलं ही पाटी 12,000 रुपयाची आणि मशीन 2,000चं. त्या बापाने धंदा शिकवला होता का असा? सांगितलं होतं, दिलं ना दान 2,000चं. मग 2,000च्या दानाला 4,000ची पाटी घायला लावतो. हे आता इथं सभा मंडप लिहिला, यांच्या निधीतून, यांच्या खर्च, यांच्या काही वावरं ऐकून दिले का यांनी? पैसे आपलेच लुटले, आपलं त्यांचं नाव बिव टाकून असं करून ठेवलं. तुमच्या बापाने शिकवली होती का अशी समाजरचना? अरे पैसा तुमचा आणि नाव आमचं, हे कोणी शिकवलं होतं? आता इथं फोटो छापला की अमुक अमुक यांच्या प्रित्यर्थ याचं बरं, त्याच्यात मी टोपी घालून देत असतो. नाही तर म्हणायची आयला नेमकं मी येलो कोण, नाही तर लोक आमच्या घरी फोन करायचे, अहो तुमचा तर फोटो ब्लावऱ्याचा पाहिला तिथं, नको घोटाळा. म्हणून मी आपला जे तो फेट्यावाला असेल तिथं बिगर फेट्याचा फोटो आपला देतो, आणि जिथं बिगर फेट्यावाला असेल तिथं डोक्यात मुंडासं बिंडासं घालून फेटवतो. म्हणजे नको म्हणायला कोणाचं काही. आमची प्रसिद्धी महत्त्वाची नाही आहे. इथं ज्यांचा जीव गेला आहे त्यांच्या पोरांना, त्यांच्या बाळांना, त्यांच्या नातवंडांना जे दुःख झाले ते दुःख महत्त्वाचं आहे. आमचं प्रवचन निमित्त मात्र आहे. आम्ही केलं तरी देवाचंच करणार आहे. आमच्या जागेवर लाखाचा आणून ठेवला तरी तो काय करणार आहे? देवाचंच प्रवचन कर. देव सोडून दुसरं कोणाचं प्रवचन चालतं का? याच्यात स्कीमा आहेत अशा की रामाचं प्रवचन असेल तर थोडं महाग आहे, रावणाचं असेल तर थोडा स्वस्त आहे, याच्यात कृष्णाचं असेल तर फुकट आहे. तिथं काय नाही, कोणताही शब्द घेतला, कोणाच्याही पाया पडलं तर शेवटी दर्शन कोणाचं घेतं? भगवंताचंच दर्शन घेतं. मामेव शरणं व्रजम सर्वधर्मान् परित्यज्य मामेव शरणं व्रजम अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. मग आता हा सगळा काथ्याकूट थोडा वेळ बाजूला ठेवा आणि शुद्ध परमार्थ कशाला म्हणतात याचं चिंतन 5 मिनटं सांगतो आणि सेवा संपवतो. नीट ऐकून घ्या माझं म्हणणं. काय सांगितलं महाराजांनी? जेथे जेथे मन जाईल वासना. आता तुम्हाला मी सांगत होतो, नवरा बायको खेटून बसून आले. कशावर? गाडीवर बसून आले, खेटून बसून आले. गाडीवर नवरा बायकोच काय, कोणी 2 व्यक्ती गाडीवरती, एक बाई एक गाडीवर बसून आले आणि सत्संगाच्या मंडपामध्ये व्यवस्था केली. गड्यानी एका बाजूला बसायला, बाईनी एका बाजूला बसायचं. बरं काय? मग हा म्हणला तू बस तिकडं, मी बसतो इकडं. आतापर्यंत कशा आले? संगच आले. आणि इथं सेपरेट बसून काय होणार? यांचं काय होणार? काय आंतरपाठ लागणार धरला. कमून धरला की नवऱ्याने नवरीचं तोंड पाहिलेलं नसतं आणि नवऱ्याने नवरी जातं. यांचे तिथं लग्नाच्या आधीच ते मुखे घ्यायचे फोटो सगळ्या गावाला दाखवले. म्हणजे हो मुखे घेत बसले होते, हे बा इकडे गेले तिकडे गेले. आणि बामण म्हणतोय आंतरपाठ खाली धरू नका, वर धरा. आता तुमच्या बापाने शिकवला धंदा, तुम्हाला सांगितलं. म्हणजे इथं फोटो चालले, तिथं मांडपात लोक जेव्हा ते म्हणजे वा 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 लय भारी जोड आहे. म्हणजे यांचं फक्त पोरगच व्हायचं राहिले, बाकी काय झालं का काम यांचं? नाही. यांचे सगळे झाले. बामण म्हणतो आंतरपाठ नीट धरा, तोंड दिसून नका देऊ. तुमच्या बापाने शिकवलं होतं का असा धंदा? तुम्हाला सांगितलं होता का? म्हणजे पेरल्यावर पाळी घालायला निघाली, पेरल्यावर पाळी घालायला निघाली. तुमच्या काकांनी शिकवली शेती यायची का? पेरून झालं नाही नाही पाळी घालून घ्या. स्कीम म्हणले पाळीला पैसे भेटतात. अरे पाळी कवा? पेरायच्या आधी घालायची का? पेरून झाल्यावर पाळी शिकवली? नाही नाही म्हणले सरकारी स्कीम आली. हे सरकारी स्कीमा बी अशा असतात, साऱ्या गावाचं ताशे लागल्यावर बी येतं बरं का, सरकारचं बी येतं. म्हणले बी वाटायचं, बी वाटायचं का? म्हणलं इथून पाठीमाग का नाही आलं? नाही नाही म्हणले ती योजना दिल्लीतून निघाली, मग गल्लीत यायला तिला 2 महिने लागले. तर लोकांचं उगून पार मार्गी लागलं होतं, तेव्हा तुमचं पेरणी चालू झाली. तुमच्या काकांनी शिकवली का अशी उद्योग करायला? का बरं असं करतो? फक्त लाटायचं, बाकी काय घेणं नाही. येऊन द्या येऊन द्या येऊन द्या येऊन द्या. अरे या येऊन द्या पायी काय सोडणे आम्ही? नशीब कोणाच्या मौतीला स्कीम नाही ना, तर लोकांनी बाप मारला असताना मौती काढल्या असत्या. काही लोकांनी ना मध्यंतरी या आत्महत्येच्या नावाखाली मेल्याला बाप टांगून ठेवला. म्हणजे बापानी भाजी घेतली, द्या माल येऊ द्या म्हणे. मग आता काय करणार? शेवटी पैसाच प्यारा आहे ना. मग आता येवय बाप गेला आणि तेव्हा बाप गेला आडवा येणे उभा टांगला आणि म्हणजे रावाला दाखवलं बापाने काय केलं म्हणले आमच्या. ही जर पद्धत असेल, ही जर पैसा मिळवण्याची स्कीम असेल तर लोक काही सोडणार नाहीत. परंतु ही वासना जी आहे ना, वासना म्हणजे फक्त विषय धरून नाही. प्रत्येक इंद्रिय वासनेच्या अधीन आहे. प्रत्येक इंद्रिय वासनेच्या अधीन आहे. असं प्रत्येक इंद्रिय वासनेच्या अधीन आहे. ही नजर सुद्धा चांगली पण आहे, वाईट पण आहे. हे कान चांगले पण आणि वाईट पण आहे. हे हात चांगले पण करतात आणि वाईट पण करतात. या हातात चाकू दिला, अगं बरं का, आता तो चाकू डाकूच्या हातात दिला तर फाडून माणसं मारून पैसे कमवेल.
आणि तो चाकू डॉक्टरच्या हातात दिला तर पोट फाडून तुमचा अपेंडिक्सचा किडा काढून टाकून तुम्हाला शिवून परत तुमचं पोट नीट करून देईन. चाकू त्योच, फक्त कोणाच्या हातात दिला त्याच्यावर अवलंबून आहे. तुमची वासना काय आहे? लिंबाची या झाडा, बघा बरं का तुकाराम महाराजचं वाक्य आहे, लिंबाची या झाडा साखरेचा आळा. आता हे वाक्य नीट आहे का बरं का? लिंबाची या झाडा साखरेचा आळा, बीज तैसे फळे येती तया. म्हणजे काय की लिंबुनीचं झाड आहे, लिंबुनी नाही, लिंबाचं झाड, आपले लिंबोळे येतात ना, या लिंबाच्या झाडाला एकाने डोकं लावलं, त्याने काय केलं, खांदलं आणि एक पोतं साखर ओतली. कशाला? कडू लिंबाच्या झाडाला साखर ओतली आणि पाणी दिलं. तेव्हा म्हणला कशी लिंबोळी कडू लागती बघतो. आता तुमच्या काकांनी शिकवलं का? लिंबोळीचं बी कडू असतं कारण त्याचं झाड कडू असतं. तुम्ही त्याला साखर घाला, नाही तर गूळ घाला, नाही तर तिला साखरेत पेरायला लावा, तिचं काही झालं तर लिंबोळी कशी लागणार आहे? कडूच लागणार आहे. आणि ऊसाला किती खत घाला, ती कार कडू लागू द्या, पार घाण लागू द्या, ऊस कसा लागणार आहे? गोडच लागणार आहे. बघा लक्षात ठेवा, जशी बी तसं फळ असतं. बीजम माम सर्वभूतानाम विद्धी पार्थ सनातनम बलम बलवताम अहम तेजहा तेजस्विनाम अस्मी. आता थोडं मुद्द्याचं सांगतो. ही वासना आम्हाला पापी बनवते. ही इच्छा, ही महत्वाकांक्षा, ही अपेक्षा, ही लालसा, ही एक आशा आम्हाला पापी बनवते. आम्ही पापी नसतो. आमचा जन्म पापासाठी झालेला नाही. आमच्या पोटी जन्माला येणारा पुत्र किंवा कन्या पापी असावी अशी प्रार्थना कोणत्याही आईबापाने परमेश्वरापाशी केली नाही. की देवा असा पुत्र मला दे की रावणापेक्षाही जास्त क्रूर जगात जगेल, असा पुत्र मला दे, अशी कोणती आई कोणत्या देवाकडे प्रार्थना घेऊन गेली? याचं उत्तर मला द्या. याचं उत्तर मला द्या. की एक आई देवाकडे गेली, म्हणले असा डाकू तयार कर माझ्या पोटी का त्यांनी रोज 10-5 खून पाडले पाहिजेत, 10-5 लोकांचे मुंडके मोडले पाहिजे, 10-5 लोकांना गंडे घातले पाहिजे, असा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल, अशी आळ घालणारा कोणती माता जगात दाखवा. का रावणाच्या आईने देवापुढं मागणी केली होती की माझा पुत्र असा निघो की ज्याची वासना कायम जागी राहो? नाही. कंसाच्या आईने कधी जगामध्ये वासना ठेवली अशी किंवा माझा पुत्र असा होईल की जगात अराजकता माजवेल? नाही. प्रत्येक आईने आपल्या पोटी जन्माला येणारा पुत्र सात्विक असावा हीच देवाला प्रार्थना केली. देवा पांडुरंगा दया घना माझ्या पोटी ती संतान जन्माला घाल जी कधीच पाप करणार नाही, जी कधीच चुका करणार नाही. मग देवाने कसे घातले? देवाने देवरूप घातले. लहान मुलं देवाची फुलं असतात. लहान मुलं निष्पाप असतात. लहान मुलाला वासना नसते. लहान मुलाला पाप माहीत नसतं. एखादा खून करायला आलेला माणूससुद्धा जेव्हा त्याची नजरानजर त्या 3 महिन्याच्या बाळाशी होते तेव्हा ती पोरगं कोणाच्या नजराला नजर मिळाली काय करतं? हसतं का रडतं? तुमचं पोरगं काय करतं? हसतं. तो डाकू असू द्या, तो प्रेमळ असू द्या, तो मायावी असू द्या किंवा प्रत्यक्ष रूपामध्ये साक्षात त्याचा काळ आलेला असू द्या, तरी ते बाळ बिचारं निष्पाप बुद्धीने हसत असतं. का बरं हसत असतं? कारण ते देवरूप असतं. ते माहीत नसतं त्याला की हे आपल्या नाशासाठी आलेले आहेत, हे दुष्ट आहेत, हे पापी आहेत, यांच्याशी असं वागलं पाहिजे. जे काही आले त्यांच्याशी तो कसा वागतो? समान बुद्धीने वागतो, समान बुद्धीने. आणि इतकी भुळसट मुलं जन्माला येतात. तुम्हीसुद्धा जन्माला आले, आम्हीसुद्धा जन्माला आलो तेव्हा बळसाटच होतो. पुढं आम्ही डांबरट झालो. कसे डांबरट झालो? समाजाने आम्हाला डांबरट बनवलं. अरे असं पुढं भोळं चालतं का? म्हणले नाही असं नाही, असं वागायचं. असं करीत हा साचा जसं तयार व्हायला लागला तसतसे आम्ही भोळे भाबड्याचे भामटे बुरटे झालो आणि हळूहळू लोकांना फसवायला शिकलो, लुटायला शिकलो. आम्ही फक्त कुणीच सोडलं नाही, आईबापं सोडले नाही, आम्ही त्यांना फसवलं. आम्ही पार आमच्या ज्यांनी आम्हाला आमच्या रक्ताचं पाणी करून जन्म दिला त्या आईलासुद्धा गंडा घालायला आम्ही सोडलं नाही. का बरं झालो आम्ही असं? कारण हे जग आम्ही ज्या मार्गाने जगत चाललो तो मार्ग स्वार्थी आहे.
आणि हे जग कोणत्या मार्गाने जगावं तो परमार्थिक मार्ग आम्हाला योग्य वेळी समजला नाही. आम्ही पार पुढं निघून गेलो म्हणजे आमच्या पार काठ्या घेऊन आलो. तेव्हा आम्हाला लोकांनी सांगितलं हा काठ्या कूट आहे, याच्यात काही दम नाही, तुमचा खरा मार्ग आहे भजन करणे. आणि मग पार बसता येईना, ऐकू येईना, बोलता येईना आणि म्हणतो हरे राम 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 हरे हरे. अरे हे वय नाही बाबा. राम राम करण्याचं वय कोणतं आहे? मुलगा 3 वर्षाचा आहे, आजीने घेऊन बसावं म्हण रे बाळ्या हरे राम 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 हरे हरे. त्या मुलगा घेतोय मोबाईल आणि बघतोय उघड्या नागड्या बाया. 3 वर्षाचं पोरग हे डान्स बघतोय, म्हणतो ती लाव कॅसेट आणि तो पोरग आणि मग आजी परत लय मोठेपणाने म्हणते बरं का आमचा बाळ्या बघा किती भारी मोबाईल खेळतोय. अरे तुझा बाळ्या मोबाईल खेळू त्याच्याच आयुष्याचा मोबाईल होऊन बसलाय. त्याची स्थिरता गेली, त्याची दृढता गेली, त्याचा विश्वास गेला. या गोष्टी ज्याच्यापासून संस्कृतीचं विभस्त दर्शन होईल, ज्याच्यापासून समाजामध्ये अराजकता माजेल, ज्याच्यापासून सात्विकता नष्ट होईल, असे उपक्रम बालपणी स्त्रीपणी कुणाला दाखवू नका. म्हणून काही समाजामध्ये अजूनही अंत्यविधीला स्त्रिया घेऊन जात नाहीत. का? कारण अंत्यविधी हा क्रूर विषय आहे. अंत्यविधी हा कसा आहे की त्या माणसाचं शरीर की जे आम्ही आयुष्यभर आमच्या नजरेसमोर पाहिलं, त्याला आम्ही जीव लावला, त्याचं शरीर एका चितेवर ठेवायचं, ते पेटवायचं, ते जाळायचं, त्याची राख करायची, ही क्रूरता या स्त्री मनाला फारशी सहन होण्याजोगी नाही. या एकाच उद्देशाने अनेक जातीमध्ये स्त्री ही अंत्यविधीला उपस्थित राहत नाही. का राहत नाही? कारण तिच्या कोमल मनावर या क्रूर कृत्याचा परिणाम होऊ नये ही त्याच्या मागची भावना असते. आणि मग आता लोक म्हणले याला पोरग नाही आहे, यांच्या पुरीने अग्निडाग दिला. चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. तुम्ही जर समाजामध्ये तुमची निष्ठुरता आणि तुमची क्रूरता जर स्त्रीचं सत्व आणि स्त्रीची कोमलता नष्ट करू शकत असेल तर या कोमलतेला अर्थ राहिला नाही. स्त्री ही नाजूक असते, स्त्री ही मायाळू असते, स्त्री ही दयाळू असते, स्त्री ही प्रेमळ असते, स्त्री ही नेहमी लवचिक असते. आता स्त्री गड्यापेक्षाही बिनधास्त असेल, गड्याच्या पुढं गड्याला लाज वाटत असेल तर मग आता याच्यावरती उत्तर तुम्हीच शोधा, तुम्हीच बोला, तुम्हाला काय बोलायचं असेल ते. ही व्यवस्था धर्माला धरून असेल असं वाटत असेल तर ही समाजाची अराजकता झाली नसते. धी धृती स्मृती विभ्रष्ट कर्म यत् करुते अशुभम प्रज्ञापराधम तद उच्यते सर्व एवं प्रकोपनम. हा जगामध्ये प्रकोप झालाय. ही समाजामध्ये अराजकता वाढते. आता स्त्री सुरक्षित राहिली नाही, गडी सुरक्षित राहिला नाही, पोरं सुरक्षित राहिली नाही, या समाजातला शिक्षक सुरक्षित राहिला नाही, या समाजातला पेशंट सुरक्षित राहिला नाही, या समाजातला दुकानदार सुरक्षित नाही, गिऱ्हाईक सुरक्षित नाही, कोण कोणाला कधी गंडा घालिण्याचा भरोसा राहिला नाही, कोण कोणाला कधी फसविण्याचा भरोसा राहिला नाही. अरे असे गोड बोलून असे जवळ येते ते लबाड लांडगं. कसं असतं, एखादा शेरडुक्या रानात गेला ना तर त्याला ते लांडगं समजत नाही हो. ते लांडगं घुसलं का त्याला वाटतं काय भारी कुत्रा आला आपल्याकडे, पाहुणा आला ना, असं त्याच्या झोपकीवर हात ठेवतो. ते भामटं असतं, ते बरोबर अंग बारीक करतं. त्याला सवय असते अंग बारीक करायची, मोठं करायची. तुम्हाला सवय नाही. तुम्ही इथं बसले तर तुमचं वजन तेवढंच भरण, तुम्ही घरी गेले तर तेवढंच वजन भरण. पण ते लांडगं जसं माणसाच्या जवळ येतं तसं ते बारीक होतं. आणि जसं त्याला ठरवलं तसं अंग फुगतं, डबल होतं त्याचं फुगायला. तुम्हाला अजून ती विद्या नाही, ती तुमच्या अंतःकरणाला विद्या आहे, फुगायची विद्या. पण लांडग्यासारखे आम्हीचे शरीर नाही आहेत, पण लांडग्यासारखे लबाड आमची मनं झालेली आहेत. असा विश्वास संपादन करायचा की बा आनंदराव मला 10 रुपये द्या, मी तुम्हाला उद्या देतो म्हणायचं. आणि मग काय करायचं, उद्या सकाळी उठल्या आनंदराव हे 10 रुपये घ्या बरं का तुमचे. आनंदरावला वाटतं काय सज्जन माणूस आहे बा. मग पुढच्या महिन्यात म्हणायचं आनंदराव 1000 रुपये देता का, मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत आणून देतो. मग दुसऱ्या दिवशी 1000 रुपये न्यायचे, संध्याकाळी नाही दुपारीच नेऊन द्यायचे आनंदरावला. मग असं करीत आनंदरावचा विश्वास संपादन केला की मग मोठा झटका तयार करायचा. आनंदराव 1 लाख रुपये द्या, मी तुम्हाला 1 महिन्यात देतो. 1 लाख रुपये आनंदरावकडून घेतले का परत आयुष्यभर आनंदरावला घोडा लावायचा. आणि माझ्याशी चौकात बोलला, 4 चौकात माझी चौक घातली, तुला रुपये भेटायचा नाही, जा काय करायचं घे. अरे पण तुम्हाला म्हणलं होतं ना, मी कधी म्हणलो तुम्हाला, अहो काही पद्धत असते का, आम्ही काय भिकारी काय, तुम्हाला म्हणलं देतो म्हणून मी. अरे कालपर्यंत गोड बोलणारा आज अचानक लुटायला निघाला, आज अचानक भोमडाला आणि परत साव झाला.
ही पद्धत जगाची रीत झाली. या रीतीतून माणसं फक्त लुटायला शिकली, या रीतीतून माणसं फक्त लाटायला शिकली, या रीतीतून माणसं फक्त स्वार्थ शिकली. परमार्थाचं भजन झालं, परमार्थ फक्त भजनापुरता राहिला आणि त्या भजनातून भक्ती परिवर्तित झाली नाही. आणि भक्ती परिवर्तित झाली नाही म्हणून जीवनाचा अर्थ आमचा चुकला. आणि म्हणून काही झालं, तुम्ही किती श्रीमंत झाले तर शेवटी मेल्यानंतर इथेच यायचं. तुमच्याकडे लय पैसा झाला म्हणून तुमच्या बंगल्यावर तुम्हाला कुणी जाळणार नाही. उलटं म्हणते बंगल्यावर जाळला त्याचं भूत होईल, त्याचं भूत होईल, याला लांब न्या तिकडं कुठंतरी. अहो आमच्या गावात स्मशानभूमीला जागा मिळाली, कुणी स्मशानभूमी होऊ द्याय ना, म्हणजे आमच्या वावराजवळ नाही. आता तुमच्या वावराजवळ नाही मग कोणाच्या वावराजवळ करता? कोणाच तरी वावराजवळ येणारच आहे ती सरकारी जागा, तरी होऊन काय नाही आम्ही अडवं लागणार, आम्ही होऊ देणार नाही. एकीकडे असाय म्हणतो आणि एकीकडे लूट तंत्र आमच्या बुद्धीने करतो. मरताना संग काहीच न नेणारा माणूस ज्या दिवशी मरतो त्या दिवशी त्याचं काय होतं? निधन होतं. काय होतं? निधन. निधन म्हणजे काय? नि म्हणजे नाही, काय नाही? धन नाही. ज्याच्याजवळ धन नाही, दौलत नाही, ज्याचं स्वतःचं धड ज्याच्याजवळ नाही राहिलं त्याचं काय झालं? निधन झालं. आमचं काय होणार आहे? निधन होणार आहे. ते दुःखद होऊ नाही तर सुखद होऊ. काही लोक मेल्यावर लोक म्हणतात बरी झाली, ब्याद गेली. काही लोक म्हणतात वाईट झालं व. जसं तुम्ही मेल्यावर किंवा मी मेल्यावर कमीत कमी 4 लोक जर हळहळीने म्हणले वाईट झालं व, हा गेला वाईट झालं, तर त्याच्यातूनच तुमच्या जीवनाची काय आहे? परीक्षा आहे. परीक्षा जिवंतपणी नाही आहे. ज्या दिवशी तुम्ही मरता त्या दिवशी जरी लाजत गाजत गाव आलं तरी मनातून जर लोक म्हणत असतील बरी झाली आमच्या गावातली ब्याद गेली, तर तुमचं जीवन फेल झालं. आणि तुमचा दुश्मनसुद्धा तुमच्या मौतीला येऊन म्हणत असेल अरे वाईट झालं, किती जरी मावा दुश्मन होता तर लय चांगला होता. असा दुश्मन जगात कोणाला मिळणार नाही. अशी भावना ज्याची झाली त्याचं जीवन काय झालं? सार्थक झालं. आणि म्हणून तुमचा पैसा कामाला येत नाही. धन कोणा कामा आले पहा विचारूनही भले. ध्येय काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? नेता नेवविता, देता देवविता, इथे त्याचीच सत्ता काय आहे? तुका म्हणे निमित्ताचा धनी केला आहे प्राणी, माझे म्हणून या व्यर्थ गेला. आणि म्हणून परमार्थ कशासाठी करायचा हे 4 वाक्यात सांगतो आणि प्रवचन संपवतो. परमार्थ करायचा आमच्या अंतःकरणातलं गबाळ काढण्यासाठी. कशासाठी? गबाळ काढण्यासाठी. तुमच्या वावरात गबाळ झालं, रोटा मारला तर गबाळ निघून जातं. पाळी घातली गबाळ निघून जातं. खुरापलं तर गबाळ निघून जातं. नांगरलं तर गबाळ खाली उलटून पडतं आणि मरून जातं. धुनलं तर काशी मोकळी होऊन गबाळ संपतो. मग हे सगळे उपक्रम कशासाठी आहेत? वावर नीट करण्यासाठी आहेत. तसं हे अंतःकरणाचं वावर, अंतःकरणाचं इंजान दुरुस्त करण्यासाठी परमार्थ आहे. आणि हा परमार्थ काय करतो? तुमच्या वासना कमी करतो, तुमच्यामध्ये असणारी पापबुद्धी जाळून टाकतो, तुमच्यामध्ये असणारा वाईट विचार संपवतो, तुमच्या मनात असणारा दुष्टपणा संपवून टाकतो, तुमच्या मनात असणारा द्वेषभाव संपवून टाकतो, तुमच्या मनात असणारा मोह संपवून टाकतो, तुमच्या मनामध्ये असणारा राग जाळून टाकतो. आता राग जाळणारं जगात मशीन आहे का? उलटं रागात कोण जळतं? माणूस जळतो. क्रोधात भवती सम्मोहा. बघा बरं का. आता हे तुम्हाला कदाचित कोणी सांगितलं नसेल. परमार्थामध्ये मुद्दा सांगतच नाही, दुसरं सांगत बसते. भगवान परमात्म्याची प्राप्ती. याच्या बापाने देव पाहिला नाही, यांनी पाहिला नाही, तुम्ही पाहिला नाही, म्या केव्हा देव पाहिला नाही, तुम्ही केव्हा देव पाहिलं नाही, तरी भजन कोणाचं चालू आहे? देवाचं. देव कुठं आहे? देव तिथंच आहे की जिथं तुम्ही आहात. देव तिथंच आहे जे तुम्ही पाहताय त्याच्यात देव आहे. जळी सळी काष्टी पाशानी देव आहे हा समजून सांगण्याचा विषय नाही, तो जाण जेते येणे अनुभवण्याचा विषय आहे. अरे देवळाच्या दगडात देव समजणारा माणूस माणसाचा काटा काढतो, याला काय देव म्हणतात का? माणसाचा काटा काढतो आणि देवळाच्या पाया पडतो, डोक्यावर टेकतो, देवा पांडुरंगा, डोकं आदळी तो पाठ टेंबूळ येतो, इथं आदळून टेंबूळ येतं आणि लोकांचा काटा काढतो. असा कोणता देव की जो माणसाला माणुसकी सोडून चाललाय? माणुसकीतच देव आहे, माणुसकीतच धर्म आहे. आणि म्हणून मुद्दा सांगतो की या अंतःकरणाला शुद्ध करण्याचा विषय परमार्थ आहे. आणि म्हणून जर अंतःकरण अशुद्ध झालं,
याला काम क्रोधादी रोग लागले. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर या भावना जर याच्यामध्ये जाग्या झाल्या तर चांगला पुण्यवान जन्म आलेला माणूस पापाचा धनी होतो. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात, ध्यायते विषयान पुंसा संग तेषु उपजायते संगात संजायते कामान कामात क्रोध अभिजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृती विभ्रमा स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणतसंती. आमची बुद्धी भ्रष्ट झाली म्हणून आम्ही भ्रष्टाचार करायला लागलो. भ्रष्टाचार का करतो? तलाठी 2 रुपयाचा उतारा 200 रुपयाला का देतो? 2 रुपयाची सुई डॉक्टर 200 रुपयाला का देतो? 2 शब्द बोलायचे वकील 2000 रुपये का घेतो? आमची बुद्धी भ्रष्ट झाली आणि म्हणून आमचे हात भ्रष्टाचाराला भेदले. नोटा मोजताना हात थरथर कापायऐवजी नोटा मोजताना इतका आनंद होता आम्हाला, घनो चोखो इतका आनंद होतो. याच हाताने नोटा मोजण्याऐवजी याच हाताने भजन केलं. भजन करताना नोटा मोजता येतील का? नाही. म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणले, बरे झाले देवा निघाले दिवाळे. का? नोटा मोजण्यापेक्षा देवाचं नामस्मरण करण्याला हात कामाला आले. याच्यापेक्षा भाग्य दुसरं कोणतं नाही. पण हे कवा समजतं? फार घरडा लागल्यावर समजतं. तवर माणसाला मरुस्तर माणसाला अशी हाव सुटती की मरताना सुद्धा माणूस 10-5 लाख खाऊन मरतो. म्हणजे डॉक्टर लोक 10-5 लाख घेतल्याशिवाय महिला म्हणून जाहीर करीत नाही. मग बरं का, आता थोडं डोक्याने बोलतो. आता आम्ही डॉक्टर बी आहेत, वकील बी आहेत, इंजिनियर बी आहेत, सरपंच बी आहेत, अध्यात्मशास्त्रात पण आहे, आमच्या व्यवहारशास्त्रामध्ये पण आहे, व्यवसायात पण आहेत, व्यवहारात पण आहेत. म्हणून तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे या गोष्टी सांगतो की ह्याच सेवा पूर्वी देवाच्या कृपेने समाजाच्या कल्याणासाठी असायच्या आणि दुर्दैवाने या सेवेमधली सेवेभाव संपला आणि भावफलक तयार झाला. तपासणी फी 2000 रुपये. का डोकं मोठं आणून दिलं का? देवाने मोठ्या डोक्याचा डॉक्टर काढा का म्हणून याची फी किती झाली? 2000 रुपये झाली. तेच हात, तेच डोकं, तीच तपासणी, तेच रोग, पण एक डॉक्टर फुकट तपासतो, एक 2000 रुपये घेतो. तेच आशील, तोच आशील, तीच केस, तोच न्यायाधीश, तीच सनद, तीच पद्धत. एक वकील 200 रुपये घेतो आणि एक म्हणतो 20,000 ठेव तर तुझ्या केसला उभा राहतो. तुमच्या बापाने धंदा शिकवला होता का? आडला नारायण धरी गाढवाचे पाय. तसा हा समाज नारायण आहे आणि इथं बसणारे कोण आहेत? गाढावे. म्हणून तुम्ही आमच्या गाढवाचे काय धरता? पाय धरता. हे लक्षात ठेवा. आडला हरी. कोण हरी? हा हरी. हा हरी. इथं बसलेला कोण आहे? हा हरी. आणि हा हरी हा गाढवाचे पाय धरतो. मग हे गाढव, या गाढवाचा गोपाळ शेठ कुणी केला? तुम्हीच केला. गाढवाचा कोण केला? गोपाळ शेठ केला. अरे ज्या परमार्थात तुकाराम महाराज म्हणायचे, ज्या गावी करावे कीर्तन त्या गावीनं सेवावे अन्न. त्या गावात जेवत बी नव्हते. आरण गावात कीर्तन करायचे आणि खेडगावात जेवायला जायचे. का? निमताळ नाही व्हायचं. नाही तर म्हणायचे महाराज काय फुकाट गेला का? खाऊन पिऊन गेला म्हणायचे. पिऊन म्हणजे पाणी पिऊन, बरं का? नाही तर इकडे काही सांगता येत नाही, कोणाच्या डोक्यात काय आयडिया सांगता येत नाही. खाऊन पिऊन गेला म्हणले काय फुकाट गेला का ते? म्हणून तुकाराम महाराजाचा एक पण होता, ज्या गावात कीर्तन करतील त्या गावात आपल्या बैलगाडीच्या बैलांना सुद्धा चारा मागत नव्हते. न घ्यावे चट्टा दाना. ते आता ते कीर्तनातले ते आता काय झालं, डॉक्टर के करता करता परमार्थ करायचा. हे भजन पाठांतरामध्ये थोडा आमच्याकडून मागं पुढे शब्द होतो, चुकत नाही. आम्ही कीर्तनकार नाहीत, पण कीर्तनकारापेक्षा आनंदराव कमी नाहीत. आम्ही महाराज नाहीत, पण महाराजापेक्षा तसूभरही कमी नाहीत. हे आम्ही प्रामाणिकपणे कबूल करतो की आम्ही महाराज नाहीत, आम्ही पूजनीय नाहीत. आमच्या पाया पडू नका. उलटा आम्ही तुमच्या पाया पडतो, कारण तुम्ही आमचं ऐकल्यानंतर घरी जाऊन तसे वागा की जे भगवंताने सांगितलं, त्याच रस्त्याने चला जे देवाने सांगितलं, त्याच मार्गाने चला जो संतांनी करून दिला. तुम्ही संतांच्या नावाखाली सत्व सोडून, संतांच्या नावाखाली तत्व सोडून या भ्रष्टाचारी जगाच्या जर तुम्ही मार्गात लागला म्हणजे तुम्ही सदाचाराची पाटी लावता आणि भ्रष्टाचाराचा कार्यक्रम राबवता. असा डबल रोल जसं ते पिक्चरमध्ये पहिले डबल रोल असायचे की तोच माणूस इकडं चोऱ्या करताना दिसायचा आणि तोच माणूस देवाची पूजा करताना दिसायचा. लोक म्हणायचे अरे हे कोण? नाही म्हणायचं डबल रोल आहे म्हणे. तसे आमचे ओरिजिनल जीवनातले डबल रोल आहे. इकडं देवळातही आम्हीच दिसतो
आणि तिकडं दारूच्या दुकानातही आम्हीच दिसतो, इकडं लोकांच्या कीर्तनालाही आम्हीच असतो, सप्त्याच्या काल्यालाही आम्हीच असतो, आणि तिथं दसऱ्याच्या घसराघसरीलाही आम्हीच असतो. आमचा डबल रोल चालू आहे. सकाळी म्हणतो काल्याचं कीर्तन आहे तुमच्या गावचं, आलोच. संध्याकाळी म्हणतो तुमच्या गाव जत्रा आहे, आलोच. आम्हीच सगळीकडं देवाच्या पाया आम्हीच पडतो, देवाच्या नावाने कार्यक्रमही आम्हीच राबवितो, लोकांना लुटितोय आम्हीच, लोकांना वाटितोय आम्हीच, देवही आम्हीच, राक्षसही आम्हीच. आम्हालाच कळा नाही ही खिचडी नेमकी चालली कोणीकडं. सज्जन कोणाला म्हणावं? इथं काय पाठी लावून सज्जन होतो का? सज्जन डॉक्टर सुनील गांधी. अरे तुझ्यासारखा नालायक जगात कोण नाही, आणि कुशाल पाठी लावतो सज्जन. या जगात सज्जन दाखवणारा माणूस आहे, बोटावर मोजणे इतके सुद्धा सज्जन जगात नाहीत. आणि जर सज्जन असतील तर ते खायला महाग असतील. बघा, या जगात जर तुम्हाला सज्जन भेटला तर लिहून ठेवा त्याचं लक्षण, तो 2 टाईम खायला महाग आहे, 2 टाईम खायला महाग आहे. ज्याला स्वतःचं घर आहे, ज्याला स्वतःचा बंगला आहे, ज्याला स्वतःची गाडी आहे, ज्याला स्वतःचा सगळं अस्तित्व आहे, तो कधीही भोळा भाबडा असू शकत नाही, तो भक्त असू शकत नाही. ही भक्ती कशी आहे? ही दिखाऊ भक्ती आहे. आमची भक्ती कशी आहे? आमचा देव दिखाऊ आहे. टिकाऊ देव कोणता आहे? जेथे जेथे मन जाईल वासना, फिरवावे नारायणा हेची देई. वारंवार द्यावा, वारंवार द्यावा नामाचा आठव. बघा बरं का, राम 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 असं नाव घेत चालला, आणि वाटाने एक 500 रुपयाची पडलेली नोट दिसली. इकडं कुणी नाही, इकडं कुणी नाही, इकडं कुणी नाही. मनात आलं उचलावून टाकाव खिशात, कोण बघत आहे इथं. आणि जरी बघितली तर म्हणा मला काय माहीत तुझी होती, मला काय घेऊन जावं तुझी, तू धरला तर चोर नाहीतर शिरजोर. पण ज्याच्या अंतःकरणात राम आहे तो विचार करतो. एखाद्या मुलाची शाळेत भरण्याची फी वाटाने जाता जाता खिशातून खाली पडली असेल, ते मुलगा वर्गात गेला असेल आणि वर्गात सर म्हणले असतील फी आणली का, आणि वर्गात मुलाला लक्षात आलं असून अरे नोट पडली, तो मुलगा शाळेचं दप्तर ठेवून शाळेच्या वर्गाचा अभ्यास सोडून पुन्हा वाटाणी पाखावाटे आला असेल, त्याच्या लक्षात आलं असेल का या अमरधामपासून चौकापर्यंत जाण्याच्या वाटातच कुठंतरी पडली, 4 बरे हेलपाटे मारले असतील, आणि मग त्याच्या लक्षात आलं असेल आईला राव इथंच पडली बरं का, पण नोट नाही. आणि असा जर त्या माणसाच्या लक्षात आलं नको बाबा ज्याची असेल ते घेऊन जाईल, आणि मग तू गेला, ती पोरगा आलं, ते पोरगा म्हणला काय आरणगाव सज्जनाचं गाव आहे. अहो नोट काय, सोनं पडलं तरी कुणी हात लावला नाही, इथं भांगार पडलं तरी लोक ठेवीत नाहीत, भाऱ्यावरचे बारी ठेवी ना कोणी, आणि चालले भजनं गावागाव. अहो काय राहिले, काही ते नशीब तुमच्या कातड्याला गिऱ्हाईक नाही, नशीब खाटीक अजून आईबापाला विकत घेत नाही. आता आम्ही आईबापाची सौदे केली असते, खाटीक म्हणला असता म्हातारी देतो का 1000 रुपयाला, आपण म्हणलो संध्याकाळची पार्टी तरी होईल, दे 1000 म्हातारी घेऊन जा, मौतीचा खर्च वाचन, दहाव्याचा खर्च वाचन, वर्ष श्राद्धाचा खर्च वाचन, महिना जीव घालायला लागे, तूच जेवण कर तूच तिकडं बघ. नशीब अजून खाटीक इमानदार आहे, आईबापाला गिऱ्हाईक नाही आलं, नाही तर त्यालाही गिऱ्हाईक आलं असतं. आपण काही ठेवलं नाही, आम्ही बायका सुद्धा घरी ठेवल्या नाही गिऱ्हाईक आल्यावर. इतके तर आम्ही नालायक आहेत, ही जबाबदारी आम्हाला समजत नाहीये, इतके आम्ही आंधळे झालोय, इतके आम्ही या जगाच्या या मोहमायेमध्ये पागल झालोय, पागल वेडे झालोय आम्ही. आम्हाला कळत नाही आमची इज्जत काय आहे ते. आमच्या इज्जतीचा वेशीवर टांगलेला अवतार या कलियुगामध्ये आम्ही बाजारात प्रदर्शन मांडतोय. डोक्यावरचा पदर आमचा खांद्यावर आलाय, डोके आमचे बोडके झालेत, आणि आम्ही देवाच्या नावाने भजन करतोय. हे भजन करून 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 आमचंच भयान झालंय. आणि म्हणून भजन कुठं करा, ज्या ठिकाणी पाप होईल. एक पुरुष चाललाय, एक स्त्री आलेली आहे, अनोळखी आहे, पुरुष सुंदर आहे, स्त्री सुंदर आहे, एकमेकाची नजरानजर झाली, पापाची जागृती झाली, पापाची आठवण झाली. विचार करा, अशी माझी आई सुंदर असती तर. हा विचार ज्या राजांनी केला, त्या छत्रपती राजांच्या शिवजयंतीला अशा बाईवर हात टाकायची, अशा बाईच्या एकुलपणाचा गैरफायदा घेण्याची बुद्धी ज्या पाप्याच्या डोक्यात झाली, त्याला अधिकार नाही छत्रपतीचं नाव घेण्याची. असे पापी या जगात छत्रपतीच्या नावाने डंका पिटवतात, आणि छत्रपतीचा एक गुण सुद्धा आमच्यात नाही, आमची लायकी नाही त्यांचं नाव घेण्याची. राजे म्हणतो अरे ते राजे असे नव्हते, त्या राजांनी लुटीत आलेली सून सुद्धा आपली लेक म्हणून पदरी घेतली. नाही तर त्या काळात राजेगादी अशी होती की त्या राजगादीवरती ऐशो आराम करताना असे जलाल खाने असायचे,
म्हणजे त्या राजाच्या दरबाराच्या पाठीमागं त्याची खोली असायची आणि त्याच्यात अशा सुंदर बायका आणून ठेवलेल्या असायच्या आणि त्याची इच्छा होईल तिचा तो भोग घ्यायचा. असा तो काळ होता की ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटीत आलेलं सौंदर्य सुद्धा आई समान आणि बहिणी समान मानलं. तो छत्रपती, तो महान योगी, आणि आम्ही सगळे भोगी नाव घेतो छत्रपती. अशी आमची नवीन पॉलिसी, अशी आमची नवीन विद्या, अशी आमची नवीन संस्कृती आमच्या कल्याणासाठी वापरायची असेल तर एकनाथ महाराज म्हणतात, जेथे जेथे मन जाईल वासना. ती स्त्री सुद्धा भगवंताचं नाव घेते आणि हा पुरुष सुद्धा भगवंताचं नाव घेतोय. दोघंही स्मित करतायत पण देवरूपाने करताय. दोघांची नजर भामटी नाही आहे, दोघांची नजर देवरूपाची आहे. अरे आमच्या दिंडीला 50 बायकां 50 गडी जातात, पण दिंडीचं स्वरूप प्रत्यक्षात वेगळं असू शकतं. पण आमच्या दिंडीची निर्मिती झाली तेव्हा एक वाक्य वापरलं गेलं. तिथं असणाऱ्या प्रत्येक बाईला काय म्हणायचं? हे हरी माऊली म्हणायचं. आणि तिथं असणाऱ्या प्रत्येक गड्याला काय म्हणायचं? जे हरी माऊली म्हणायचं. म्हणजे गड्याची सुद्धा काय झाली? दिंडीत बाई झाली. गड्याची सुद्धा बाई झाली. इथं बाईचा गडी व्हायला लागला. काय चाललंय? कोणाला काही मेळ लागा ना. लग्न भानंदराव तुम्हाला माहिती का? अमेरिकेत लग्न कसे होतात? गड्याचं गड्याशी लग्न लावलं. तुमच्या बापाने धंदा शिकवला होता. गड्याचं गड्याशी लग्न, बाईचं बाईशी लग्न. काय चाललंय? बरं अधिकृत याच्यावर रजिस्टर लग्न. म्हणजे काय झालं? गड्याचं गड्याशी लग्न लावलं. तुमच्या काकानी असा धंदा कुणी केलेला पाहिला पाहिजे कधी? गड्याचं गड्याशी लग्न तू पाहिलं कधी? मी तुला दाखवतो. अमेरिकेत गेल्या वर्षी 1.5 लाख लग्न गड्याचे गड्याशी बाईचे बाईशी झाले. कोणता धर्म निघला? हे खेचरं बरे त्याच्यापेक्षा, हे डुकरं बरे त्याच्यापेक्षा. त्यांनी तरी अजून उलटा प्रयोग केला नाही. कोणती डुकरिंग गाढवाच्या खाली जाऊन बसली नाही. पण हा कोणता उद्योग आम्ही केलाय? अरे हा उद्योग आहे, हा धंदा आहे, हा धर्म आहे. धर्म रक्षती रक्षित. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम. बीज वाढावया नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बार फेरे. नाही भिडभार तुका म्हणे साना थोर. अरे पोरग 20 वर्षाचं होतं, पोरग 22 वर्षाचं होतं. एवढे गिराईक तुटून पडायचे. हा म्हणायचा अशीच पोरगी पाहिजे, तशीच पोरगी पाहिजे. पोरग 25चं झालं, निम्मे गिराईकाचे लग्न होऊन गेले, तरी पोरगी तयार झाली. आम्हाला नाही, चांगले मला अशीच पाहिजे तर मी करीन. हे 30चं झालं घोडं आणि सगळ्या पोरींचे लग्न होऊन बसले. आणि मग नंतर म्हणतो, डॉक्टर साहेब कोणत्या का जातीची असाना, कशी का दिसाना, एखादी पोरगी बघता का लग्नाला? यार भामट्या, इथून पाठीमागं लोक तुझ्या मागं लागायचे. तेव्हा म्हणला नाही आत्ता मला करायचं नाही. आणि आता तूर धोड झाला. त्या लोकांच्या पोरांची लग्न होऊन त्यांना पोरं तुझ्या एवढ्याला व्हायला लागले आणि आता लग्नाला निघाला होय. हे असं जसं हुरडा बघा बरं का. गेल्या महिन्यात हुरडा कावळा होता. आता जर हुरडा खायला गेले तर त्या हुरड्याचं नाव काय ठेवलंय? बामणी हुरडा. बरोबर. आता जर तुम्ही हुरडा काढायला गेले तर हुरडा निबाळ झालेला असतो, त्याला म्हणतात बामणी हुरडा. हे उशिरा लग्न करत धंदा कोणाचा होता? बामणाचा होता. का? कारण बामणाला संसारात ज्यादा इंटरेस्ट नसायचा. आता ते काळ गेलेला आहे. पूर्वीचा इतिहास सांगतो, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, गुणकर्म विभागशा. गुण आणि कर्मानुसार ब्राह्मण ही जात नव्हती, ब्राह्मण हा वर्ण होता. म्हणजे आज जर तुम्ही वर्ण पाहिले तर शिक्षक कोण असतो? ब्राह्मण असतो. डॉक्टर कोण असतो? ब्राह्मण असतो. म्हणजे जातीने नाही बरं का, कर्माने कोण येतो? ब्राह्मण आहे. शिक्षक हा ब्राह्मण म्हणून वागला पाहिजे, वकील हा ब्राह्मण म्हणून वागला पाहिजे, न्यायाधीश हा ब्राह्मण म्हणून वागला पाहिजे, ड्रायव्हर गाडीचा ब्राह्मण म्हणून वागला पाहिजे. का बरं ब्राह्मण म्हणून वागला पाहिजे? कारण ड्रायव्हरचं चित्त जाग्यावर असेल तरच गाडीतले पॅसेंजर सुरक्षित राहतील. नाही तर ड्रायव्हरच्या डोक्यात भुंगा असेल तर गाडीतले पॅसेंजर ऑटोमॅटिक भ्रमिष्ट होतील. म्हणजे ही जी भूमिका आहे, ही भूमिका समजली पाहिजे. तुमच्या जगात तुमच्या कर्मानुसार सध्या चाललेली वर्गवारी. म्हणजे एखाद्या कार्यालयामध्ये 4 जागा भरल्या. डोटके सर 4 जागा भरल्या. क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4. बरोबर. क्लास 5 आहे का तुमच्या कोणत्या ऑफिसमध्ये? नाही. किती क्लास आहेत? 4 क्लास आहेत. क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. या 4 जागा म्हणजे 4 वर्ण आहेत. क्लास 1 अधिकारी हा ब्राह्मणासारखा वागला पाहिजे, क्लास 2 अधिकारी हा क्षत्रियासारखा वागला पाहिजे, क्लास 3 अधिकारी हा वैश्यासारखा वागला पाहिजे आणि क्लास 4 अधिकारी हा शूद्रासारखा वागला पाहिजे. शूद्र म्हणजे नालायक असतो का? शूद्र म्हणजे पेताड असतो का? नाही. शूद्र म्हणजे की जे कर्म हलकं समजलं जातं,
जे कर्म हलकं समजलं जातं ते कर्म करण्याची लाज ज्याला वाटत नाही आणि ते कर्म म्हणजे धर्म जो समजतो त्याला शूद्र असं म्हणतात. शूद्र हा अस्पृश्य नसतो, उलट शूद्र कर्म हे श्रेष्ठ कर्म. देवाला भजन करण्यापेक्षा देवाच्या रस्त्याचे काटे काढणारा माणूस जास्त देवाच्या जवळ असतो. बघा बरं का, प्यासे को पाणी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाकर क्या फायदा. मंदिरी नाक दाबावे त्यापेक्षा रस्त्यावरचे काटे उचलावे, पुण्याहून अधिक पुण्य. रस्त्यावर काटे पडेल हा तुम्हाला काय घेणं पडेल, प्रत्येकाची गाडी पंक्चर होते. असे रस्त्याने आपल्या घरासमोर एवढे खड्डे असतात, आपण खड्डे बुजवीत नाही, उलट खड्ड्याने कोणी आदळला आपण दात काढितो, कसा आदळा कसा आदळ, त्याची ओळख नसते पाळख नसते. पण दुसऱ्याचे सुख पाहून जळणे, दुसऱ्याचे दुःख पाहून हसणे आणि दुसऱ्याचे संकट पाहून पळणे ऐसेच झाले जनी. आणि दुर्दैवाने ही समस्या या समाजात वाढत चालली. आम्ही लोकांचं संकट दात काढून पाहतो पण संकटात धावून जात नाही, उलटं अंग काढून घेतो. चला पळा, पोलीस आले, पळा म्हणतो, पळा 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 पळा. ते नाही का शिकित शाळेत डोंगराला आग लागली, पळा पळा पळा. तसं आम्ही कुणी अडचणीत आला का पळून जातो. कुठं काय भेटत असेल तर आम्ही गोळा होतो लगेच. तुम्ही उद्यापासून मी तर तुम्हाला सांगतो ना, सरकारने एक स्कीम काढावा, प्रत्येक ग्रामपंचायत समोर सर एक गाढा उभा करावा आणि एक स्कीम काढावा. या गाढवाची जो लात खाईल त्याला 200 रुपये अनुदान भेटन. बाई म्हणून दिवसभर खुरपून 200 भेटत नाही, दुखत्या गाईच्या लाथा गोड लागते, तसे या अनुदानित गाढवाच्या लाथा लोक गोड खात्यांमध्ये 4 लाथा खाल्ल्या, काढा 800 रुपये आमचे. असा हा समाज तुम्हाला असं वाटतं का? नाहीये. अरे असा समाज तुम्हाला नुसत्या एका छोट्याशा आमिषाला बळी पाडून या समाजामध्ये इतकी मोठी यंत्रणा राबते, याच्यावर बोलत नाही कारण ही परिस्थिती तशी नाहीये. ज्यांच्या दाव्याला आलो, एक सज्जन माणूस, एक सज्जन कुटुंब, या दृष्टिकोनातून या कुटुंबाकडे पाहिलं जातं. आणि म्हणून जेथे जेथे मन जाईल वासना. समजा एक डॉक्टरने एका पेशंटला इंजेक्शन दिल्यानंतर त्या पेशंटला काही कळत नसतं. पेशंट म्हणतो डॉक्टर फी किती द्यायची, तर डॉक्टरला वाटतं खर्च 50 रुपये झाला, याला 100 मागावा. पण याला तर काही कळत नाही, भोळं दिसतंय, दे 200 रुपये. याला वाटतं डॉक्टरलाही सज्जने ती 200 देतो. आणि तो डॉक्टरला म्हणतो डॉक्टर साहेब खरंच तुमचा गुण आला. याचं मन डॉक्टरचं याला म्हटलं पाहिजे भामट्या, 50चं काम होतं, 100 घ्यायचे सोडून 200 लुटले भामट्या, कुठं फेडशील रे, असं कोण म्हणलं पाहिजे? ज्या डॉक्टरचं मन ज्या डॉक्टरला म्हणतं तो डॉक्टर सज्जन असतो. ज्या वकिलाचं मत एखाद्या अडलेल्या आशिलाला मदत करण्याऐवजी उलट त्याला म्हणतो एक एकर एक, मग तुला मी केस चालवितो आणि तुझी केस जिंकून देतो. एक नातू माझ्याकडे पिढे घेऊन आला, म्हणलं कायची पिढे रे? तेव्हा केस जिंकली. म्हणलं कुणी जिंकली? आम्ही जिंकली. कशाची केस जिंकली? आमच्या आजाने त्याच्या भावा केली होती. म्हणलं कुडाली होती? ते म्हणले शिंदे मळ्यातली होती. कशाची होती? वावराची केस होती. कुठे आजा मिळाला, त्याचा भाऊ मिळाला, वावर इकलं. आणि कशाची पेढे वाटितो? केस जिंकल्याची पेढे वाटितो. अशा तर आम्ही उरफाटे केस चालवितो. आम्हालाच कळणार काय चाललंय, कसं चाललंय, कुठं चाललंय, काहीच नाही. बस जिंकलो. आता जे जिंकले त्याची पक्की जिरलेली असते. तुम्ही बघा नगरपालिकेमध्ये ज्यांचे ज्या ज्या ठिकाणी सत्कार होतेच ना, त्याला चांगलं माहीत असते किती जिरलेली. पण म्हणतो घ्या घाला हार नवनिर्वाचित. आता याला चांगली जिरलेली माहिती, पक्की जिरलेली माहिती आता ज्याला त्याला जे त्याची कळत असते. पण मला भोगले जे दुःख त्यास सुख म्हणावे लागले, हे वडे मी भोगले की मज हसावे लागले, ठेविले आजन्म डोळे माझे मी कोरडे, दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले, गवसला नाहीच चेहरा मजला माझा कधी, मी कसा होतो हे मलाही आठवावे लागले, ठेवेले स्वप्न डोक्यामध्ये अखेरीस राख रांगोळी समाजा मज गुणगुणावे लागले. ही अशी समाजाची रीत झालेली आहे. आणि म्हणून आपल्या या प्रवचनाची सांगता करताना 2च वाक्य सांगतो. 2 रुपये कमी मिळवले तर तो माणूस समाधानी असतो, पण 2 रुपये अनितीने मिळवले, कदाचित त्याच्या बंगल्याचा रंग रस्टरचा असेल, त्याच्या गाडीची चाकं 10 लाखाची असतील, पण त्याला शांत झोप लागणार नाही. शांत झोप लागण्यासाठी ज्याला टंपस लावावा लागतो, ज्याला झोपेची गोळी खावं लागते, नाही तर कुठंतरी भजनाला जाऊन रात कुटावं लागते, त्या माणसाला कधीच सुख लागत नसतं. भजनात येणारे काय सगळे सुखी असतात का? नाही. उलटं रातभर झोप लागू नये, रातभर अशी झोप लागत नाही तर मग हा ना 2 बिड्याच्या भजनी मंडळाचं मागणी काय असते? हे बघ
आम्ही येतो भजनाला. तुझ्या लेकीला मुलगा झाला ना, बारी गाजायची ना तुला, आणि मग हे साहित्य लिहून घे, 4 पिढ्याचे बंडल घेऊन ये, 4 फुगडे पुड्या घेऊन ये, 4 नळकांड्या घेऊन ये, आणि चालून दे रातभर भजन. बरं भजन करायचं तुझ्या घरात कर ना, त्या गावाला असा भोंगा लावून द्यायचा, म्हणजे एक तर दिवसभर जमलेले असते सुगी करून, लोकांची पिक्चरची इतके हाल होते शेतकऱ्याचे दिवसभर, आणि मग रातभर यांचा भोंगा चालू, रातभर झोप नाही, दुसऱ्या दिवशी हे बिचारे आजारी पडतात, आणि आम्ही आहे तर लुटायला. तुमचं फक्त दुःख नाही येऊ द्या, आमच्या डोक्यात एकच खटका, आमच्या डोक्यात एकच खटका, अजून कसा सीजन चालू आहे ना, अजून कसा सीजन चालू आहे ना. हे सीजन, या सीजन पायी पार वाट लावून टाकली. म्हणतो संत्र्याचा सीजन झाला, सीजन म्हणजे बिचाऱ्यांनी कष्ट केले, हा म्हणतो सीजन आला, आंब्याचा सीजन आला. हे आमचे भामटेन बुरटे आहेत ना, हे सीजनवरच असतात, नुसता सीजन. अहो 12 महिने सीजन असतो, पण जरा दमानी होऊन द्या ना. एकदम रट्टाच लावलाय तुम्ही, फार ऊस गोड लागला म्हणून काय झाला, मुळासकट खायचा रट्टा लावला. तसं एखाद्या माणसाला लुटायला फार चट्टा काढला. नाही मी अजून मढ्याला जायला अनुदान भेटले नाही, अजून नशीब 10व्याला अनुदान चालू झाले नाही, नाही तर एका घरात 4 पोरांनी 4 10वे घातले असते. म्हणले माझ्या नावाने माझा दावा होऊन द्या, ह्याच्या नावाने याचा होऊन द्या, अनुदान आहे ना, स्कीम आहेत म्हणले असते. नशीब अजून 10व्याची तरी एकत्र घालायची परंपरा चालू आहे. नशीब अजून ही जागा तरी पवित्र राहिलेली आहे, बाकी याच्याबद्दल काही बोलायला राहिलं नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, जेथे जेथे मन जाईल वासना, फिरवावे नारायणा हेच देई, वारंवार द्यावा नामाचा आठव, कुबुद्धीचा ठाव पुसा सर्व, भेदाची भावना तोडावी कल्पना, छेदाची वासना समूळ कंद, एका जनार्दनी नका तुझा छंद, रामकृष्ण गोविंद आठवावा. ज्याला वासना जाळता आली त्याचाच परमार्थ फळाला गेला. ज्याची वासना जागी आहे त्याचा परमार्थ किती खर्च केला तरी कधीही फळाला जाणार नाही, एवढा संदेश या निमित्तानं देतो.